हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आज आहे 17 तारीख मंगळवार आणि संध्याकाळचे 6:45 वाजले. वडिलांना मी खूप आग्रह करून आणलं होतं, त्यांना सांगितलं होतं महिनाभर थांबा, परंतु त्यांचं चाललं आहे उद्या जायचं. तर आत्ता नॉनव्हेज आणलेलं आहे. लहान भावाला सागरला पण जेवायला बोलवलं आणि त्याचबरोबर सिन्नरचे जे नगर अध्यक्ष आहे माननीय विठ्ठल उगले साहेब त्यांनाही जेवायला बोलवलं आहे आणि अजून त्यांच्याबरोबर कोणी मित्र वगैरे राहील. आणि मी भाऊजाईला पण सांगितलं की तू ये. तर मी मटण शिजायला टाकलं आहे, शिट्ट्या वगैरे झाल्या आहे. मी घर थोडंसं इकडे तिकडे काही असतं ते थोडंसं नीट ठेवते. तसं माझं घर म्हणजे मेंटेनच असतं ऑलवेज, पण मी थोड्याशा वस्तू इकडे तिकडे वाटता येत आहे मी जरा नीट करते, नाही का कोणी येणार आपल्या घरी तर. आणि कुक ज्या आहे त्यांची मी वाट बघते. संध्याकाळचे 6:45 झाले पण त्या अजून आल्या नाही. तर त्यांच्याकडून मी फक्त पोळ्या आणि बाकी मग भाजीला फोडणी मी देईल. तर भाताला काय कुकर लावलं की झालं. ते बघा आईचंही चाललं आहे इकडे तिकडे उद्योग करायचं काम. तर चला आता मला संध्याकाळच्या देवांची पूजा करते हातपाय धुवून आणि मग येतीलच ते लोक 8 वाजेपर्यंत. पॉसिबल झालं तर थोड्याशा क्लिप मी नक्की शूट करेन. घरी कोणी पण येणार असलं की आपले प्रशांतजी खूप एक्सायटेड असतात आणि हे बघा त्यांच्या वेलकमसाठी उभेच राहिले ते दारामध्ये. कसं फ्लोअरवर आल्यावर मग पटकन फ्लॅट नंबर लक्षात येत नाही ना, त्याच्यामुळे. तर हे आपले प्रशांतजी, त्यांच्या मागे आहे माझा लहान भाऊ सागर जो की नगरसेवकही आहे आणि गटनेताही आहे. त्याच्या मागे आहे सिन्नरचे नगराध्यक्ष साहेब विठ्ठलराजे उगले आणि अजून 2 पर्सन त्यांच्याबरोबर आलेले होते. हॅलो हॅलो काय चाललं? आणि त्यांना कल्पना होती की माझे आईवडील आलेले आहेत माझ्याकडे, तर त्यांनी मध्ये जाऊन दादांची भेट घेतली, दादांची चौकशी केली, तब्येत वगैरे कशी काय अशी विचारपूस केली आणि नंतर मग ते हॉलमध्ये बसले. बरं काय सेम कॅसेट आहे ना फोन आला पुढे नाशिकला आहे. धन्यवाद धन्यवाद थँक्यू ते तर शेवटी वाक्य राहते. धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू. इथं बस तुम्ही इकडे पडली ती तेव्हापासून डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला 15 दिवस प्रचार केला ना पाय फिर. वाकायचं नाही, बसायचं नाही. तिन्ही म्हणजे माझ्या कमरेला हा बेल्ट असतो त्याच्यामुळे मी सध्या तरी साडीमध्ये कम्फर्टेबल नाही आहे. मी आईला बोलली की मम्मा तू ओवाळते का, पण आई बोलली की तुझ्या घरी आले तर तूच ओवाळ असं. तर मग म्हणून मी त्या दोघांचंही औक्षण केलं. आता अध्यक्ष आणि नगरसेवक सागर आला होता माझ्या घरी, परंतु मग आज परत दोघांचंही औक्षण केलं. शक्यतो हे जेंट्सला करायला पाहिजे, परंतु प्रशांतजी पण मला बोलले की कर तू. म्हटलं ठीक आहे चला, भाऊ आणि ते पण माझ्या भावासारखेच आहे. दोघांचं औक्षण केल्यानंतर बघा ते दोघांनी माझे नमस्कार केले आणि ते दोघंही माझ्यापेक्षा लहानच आहे. सागर तर माझा 8 नंबरचा भाऊ आहे. आम्ही 6 बहिणी, नंतर मिलिंद होता, नंतर सागर प्लस अध्यक्ष जे आहेत भाऊ ते सुद्धा माझ्यापेक्षा लहानच आहेत. तर त्यामुळे त्या दोघांनी मी त्यांचं औक्षण करून झाल्यानंतर माझा नमस्कार केला. दोन नोटामध्ये दोन घेतली तुला माहिती आहे असे तुम्ही इकडून तू ये परत तो तुझा फोटो काढायला. आता एक ना तुम्ही. हा तू इकडे चल. हसायला लागेल.
तर सिन्नर शहराचे नगराध्यक्ष जे आहेत उगले भाऊ, अतिशय आपण म्हणतो ना साधा सिंपल माणूस किंवा आपला माणूस, कुठलाही त्यांना हे नाही की मी नाही का अध्यक्ष वगैरे, एकदम साधा स्वभाव आहे त्या भाऊंचा. वागणंही अगदी तसंच आहे, प्रत्येकाशी प्रेमाने भेटतील, प्रेमाने बोलतील. ज्या वेळेस आम्ही प्रचार करायचो तेव्हापासून मी त्यांना बघते. प्रचारादरम्यान कशा रॅली वगैरे निघाल्या, जो वार्ड असतो त्या वार्डमध्ये रॅली निघाल्या तर बऱ्याचदा मी त्यांना भेटलेली आहे. तर स्वभावाने अतिशय शांत, सरळ आणि साधं असं व्यक्तिमत्व आहे. तर मला खूप छान वाटलं सागरच्या निमित्ताने तेही आले माझ्या घरी. आणि प्रशांतजी हे बघा आपले त्यांना पाणी वगैरे देत आहे. आणि आमचा जो डायनिंग टेबल आहे ना तो असा मोठा पण होतो, ॲक्च्युली तो 6 चेअरचा आहे, परंतु चेअर आमच्या डॅमेज झाल्यामुळे आणि आम्ही घरात एवढे पर्सनही नसल्यामुळे आम्ही तो छोटा करून ठेवतो. परंतु मग आता आज हे होते तर मग प्रशांतजींनी टेबल थोडा मोठा करून घेतला. त्यांना इथं देते मग तू चालेल ना खिडीमध्ये? नाही का? आहे. नाही मम्मा. आई आणि दादांना गोळ्या असतात त्याच्यामुळे त्यांचं जेवणाचं जे टायमिंग आहे 8 वाजता मी त्यांना जेवून घ्यायला लावलं, कारण की हे लोक जरा लेट झाले होते, 9पर्यंत आले होते. आणि 4 जणं खाणारे इन्क्लुडिंग प्रशांतजी आणि एक भाऊ न खाणारे होते, त्यांना मी सेंटर टेबलवर हॉलमध्ये दिलं जेवायला. त्यांच्यासाठी मी भजे, रशी, खीर, पापड, लोणचं, चटणी सगळं वाढून दिलं होतं. आणि मटणाची भाजी सगळ्यांना खूप आवडली. हे बघा मटणाची भाजी, तरी उरलेली भाजी छोट्या पातेल्यात मी काढली. आधी मला शूट घ्यायला वेळच नाही मिळाला, तर उगले भाऊंना पण खूप आवडली. हे बघा कुकर एवढी मी भाजी केली होती, थोडीच राहिली. जेवणं वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी हॉलमध्ये बसून बऱ्याचशा गप्पा मारल्या. आणि जाण्या अगोदर पुन्हा ते मध्ये गेले, दादांचा आईचा माझा नमस्कार केला आणि त्यांना जे शॉल आणि टोपी वगैरे ते जे दिलं होतं ते मी पिशवीमध्ये घालून दिलं. सागरच्या तर बापरे इतक्या म्हणजे अक्षरशः माझ्या भाऊजा सांगते अशा त्यांनी गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहे, इतक्या त्याला शॉल, नारळ, टोप्या वगैरे. आता ते इलेक्शन वगैरे झालं, त्यात तो जिंकला, निवडून आला, तर खूप सगळं ते जमा झालेलं आहे. आणि जिथे कुठे जाता असं नाही का, आता ते एक आपल्याकडे शुभ मानलं जातं ऑप्शन करणं, शाल, श्रीफळ, टोपी देणं, तो सगळा एक मान देण्याची ती आपली संस्कृती आहे आणि ती आपण फॉलो केलीच पाहिजे. या परत हो आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. नक्की नक्की. तुमचे सगळे तुम्ही त्या एकदा शिंदरला. हो हो या. गाडीचा प्रवास नाही करायचा. आता अलाउड आहे, कोणाला? हा 3 महिने नव्हतं अलाउड. सध्या काळजी घ्यायची चांगली. हा काय येऊ का? दूध वगैरे येत राहतं ना, आता हे रोजच जाता काम असल्यामुळे. आणि आई दादा आहे तर मग दूध येत राहतं तिकडनं. तुम्ही कुठल्या घराला आलेला आहे? अच्छा. आणि तुम्ही तुमचे फेसबुक सारखे रिलेटिव्ह आहे? फ्रेंड. अच्छा. फेस हो असं फेस एकदम मिळतंय. आता जातात ना शाळेला होते ना, ते आले होते हैदराबादला. मुंबई गेलो ना, पण येता येता गेलो. त्याच्याआधी हैदराबादला होते 2 वर्ष. आता 4 महिने झाले इथे. आता इथेच राहायचं विचार. मिलिंदचं असं झाल्यानंतर मग मला हैदराबादला म्हणजे माझं असं झालं की नाही मला आता राहायचंच नाही. ते तुम्ही ज्या लग्नामध्ये होते ना खरजुलेंच्या, ते आमच्या खालीच राहतं बरं का. तुम्ही वृंदावन हॉटेलवाले. हा 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 ते रिलेटिव्ह आहे ते पण. आणि हे साडूच लागतं माझे खरजूल. हा हा ते आमच्या खालीच राहिला. फ्रेंड आहे मनीषा. या परत हा. सगळे छान वाटलं. हो
भिजतच आले ते अशी पण उचला. जपून. आणि इथे सकाळी सकाळी बॅगा अशा पॅक केल्या गेलेल्या आहे. ह्या बॅगा आहेत माझ्या आईवडिलांच्या. प्रशांतजींनी मोठ्याने गाणे लावलेले आहेत टी व्हीवरती आणि जाण्याआधी मी परत 2-4 फोटो त्यांच्याबरोबर काढले. हे बघा माझा अवतार बघा, आंघोळी केलेली नाही, काहीच नाही, परंतु या आठवणी असतात. आज आहे बुधवार, तारीख आहे आय थिंक 18 आहे आणि आता सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. दादांनी मला कबूल केलं होतं की ते 1 महिना माझ्याकडे राहतील, पण इन 8 दिवस राहिले आणि 9 दिवस आज झाले तर ते निघाले. नाही दादा राहिले असते, पण उद्या गुढीपाडवा आहे आणि थोडे विधी वगैरे करायची, त्यांना पूजा वगैरे. मम्माबाईंना आता जास्त हसा 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 2 दिवसापेक्षा जास्त करमत नाही, पण दादांमुळे तीही 8 दिवस राहिली तर छान वाटलं. मलाही, आम्हालाही आनंद वाटला ते 8 दिवस राहिले आणि आता लवकरच परत येतील. या ना. ओके, बाय बाय. लावू का? बाय 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 बाय.